चिकू उत्पादन. चिकू उत्पादन पारंपरिक पद्धतीनं सुद्धा घेतलं जातं आणि आधुनिक पद्धतीने सुद्धा घेतलं जातं. मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चिकूचे बागा आहेत. अशाच आपण एका बागेमध्ये आले आहोत जिथं पारंपरिक पद्धतीने चिकूचं उत्पादन घेतलं जातं. याविषयी आपण शेतकऱ्याशी काही चर्चा केली होती. याच्यावर शेतकरी मित्र आपले योगेश म्हस्के यांचं काय मत आहे आणि ह्या बागेला अजून कसं विकसित केलं जाऊ शकतं याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार म्हस्के साहेब. राम राम शेतकरी मित्रांनो. राम राम संतोष रोडे सर. राम राम. बोला. काय हे आता पारंपरिक पद्धतीनं आणि आधुनिक पद्धतीने चिकूचे उत्पादन जे घेतलं जाते ते काय अंतर आहे? पारंपरिक पद्धतीनं जे चिकू उत्पादन घेतलं जातं याच्यामध्ये आपण पाहिजे तसं ॲव्हरेज काढू शकत नाही. म्हणजे आता काय झालेलं आहे, जमिनीचा तेवढा पोत राहिलेला नाही. पाहिजे त्या पद्धतीत आपल्याला ॲव्हरेज मिळत नाही आणि त्यानुसार परत आपल्याला मार्केटला पण भाव मिळत नाही. मग शेतकऱ्याची एक मानसिकता झालेली का खर्च करायचा नाही. पण कुठलंही फळबाग लावताना आपल्याला त्याच्या योग्य वेळी त्याला खर्च जर केला तर आपला खर्चही नियोजित होतो आणि उत्पादनात पण वाढ होते. तर पारंपरिक पद्धतीत आणि आधुनिक पद्धतीत या दोन्हीमधला जर फरक सांगायचं म्हणजे आपल्याला खर्च करायचा नाही, अति खर्च नाही करायचा. आपल्याला वेळोवेळी खर्च करायचा जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल. उत्पादनात वाढ झाली म्हणजे आपलं पाहिजे तेवढं अपेक्षित आपल्याला त्याच्यापासून आउटपुट मिळेल. म्हणजे आपण जी मानसिकता झाली ती आपली का आपल्याला खर्च करायचा नाही, शेती खर्चिक झाली, कुठली फळबागात खर्च वाढतो, तसं नाही आहे. याला अपवाद काय आहे, आपण वेळोवेळी जर व्यवस्थित जर कामं केली, व्यवस्थित खर्च केला, वेळोवेळी जे पाहिजे ते झाडाला दिलं तर आपल्या उत्पादनात 100% वाढ होते. आता या बागेमध्ये आलेलो आपण. या बागेमध्ये एक 8 दिवसापूर्वी, एक 3-4 दिवसापूर्वी ह्या शेतकऱ्याशी आपण चर्चा केली होती चिक्कू बागेवर. तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की ही आमची 100 झाडं आहे, 100 झाडामध्ये 2-2.5 लाख रुपये आम्हाला एकरी उत्पन्न होतं पारंपरिक पद्धतीने. आम्ही त्याच्यामध्ये रासायनिक डोस करतो, 1-2 डोस टाकतो आणि 1-2 फवारण्या असतात जे थोडंफार मार्गदर्शन घेऊन दुकानदाराकडून म्हणा किंवा असे मार्गदर्शक जे असतात त्यांच्याकडून विचारून आम्ही करतो. तेवढ्या याच्यावर आमचं एवढं उत्पादन होतं आहे. 2 लाखाची चिक्कू आम्हाला 100 झाडामध्ये मिळतात आणि काही म्हणजे अशक्य गोष्ट नाही, कारण एक झाड हे 2-2, 2.5-2.5 क्विंटलचं आहे. बरोबर आहे का? कारण झाड 20 वर्षाची जुनी आहे. पण जर यांनी थोडंसं नियोजन केलं, झाडं 20 वर्षाची जुनी आहे, ही जी झाडं फुटली आता आपल्याला बघा, आता तुरळक फळं दिसत आहेत त्याच्यात, म्हणजे पाहिजे तशी फूट दिसत नाही. मग याच्यामध्ये यांनी जर व्यवस्थित नियोजन केलं, जसं आपलं नियोजन समजा आपण सांगण्यापेक्षा झाडाला जे लागतं ते जर नियोजन केलं. आता यांनी विश्रांतीमध्ये जर यांनी ज्यावेळेस हार्वेस्टिंग झाला माल त्यावेळेस 1-2 NPKचे डोस केले ते व्यवस्थित पद्धतीत. झाडाची जशी भूक आहे, आता ह्या झाडाला कमीत कमी 2-2.5 किलोपर्यंत रासायनिक डोस पाहिजे, एक 40-50 किलोपर्यंत शेणखत पाहिजे. ह्या गोष्टी जर यांनी हार्वेस्टिंग झाल्यानंतर रासायनिक डोस टाकून नंतर वरचं पाणी दिलं, 1-2 पाणी दिले, मग त्याच्यामध्ये काय होतं, झाडाची डेव्हलपमेंट होऊन जाते. कारण विश्रांती काळामध्ये झाडाला भूक लागलेली असते, त्यावेळेस फळांनी सगळा रस शोषून घेतलेला असतो, त्यावेळेस झाडं एक रिकामं झालेलं असतं, झाड वीक झालेलं असतं. मग अशा वेळी झाड फास्ट ते खतं उचलायला चालू करतं आणि ती खतं फास्ट उचलली म्हणजे झाडामध्ये पाहिजे तशी मॅच्युरिटी येऊन जाते. मग 1-2 पाणी दिल्यानंतर झाडाला 1.5 ते 2 महिन्याचं विश्रांती पिरियड द्यायला पाहिजे. त्या वेळेत पण यांनी थोडंसं खालून जे अन्नद्रव्य बंद केलं, आपण खालून अन्नद्रव्य बंद केल्यानंतर यांनी मेहनत वगैरे शेवटच्या टप्प्यात करायला पाहिजे. सुरुवातीला आपली जी काडीमध्ये जी ताकद आणायची आपल्याला, कारण पुढच्या वर्षी 1.5 महिन्यानंतर आपल्याला परत रेस्टिंग नंतर बाग फोडायचा असतो. मग काडी मॅच्युअर्ड करण्यासाठी यांनी जे मॅच्युरिटीसाठी जे झाडाला आवश्यक अन्नद्रव्य असतात त्याची फवारणी घेणं गरजेचं असतं. ती फवारणी घेतल्यानंतर काडी मॅच्युरिटी झाल्यानंतर खालून पण अन्नद्रव्य ओढलेलं असतं, वरून अन्नद्रव्य ओढलेलं असतं, म्हणजे झाड पूर्ण सावध होऊन जातं. ज्यावेळेत आपण मेहनत करून पाणी फोडू त्यावेळी झाड मग आपल्याला योग्य पद्धतीनं फुटलेलं दिसेल. आज या झाडामध्ये जो पातळ माल दिसतोय तो अजून जास्त प्रमाणात आपल्याला, म्हणजे चांगल्या झुमक्यामध्ये जिथं डोळा आहे, फूट निघते, तिथं चांगल्यापैकी फळं दिसतील आणि आपल्या उत्पादनात वाढ होईल. तर शेतकऱ्यांनी हे थोडं समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला आधुनिक शेतीकडे जाणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. कारण आपला आवश्यकतेपेक्षा खर्च वाढलेला आहे जास्त आणि शेतीपासून जर आउटपुट मिळायचं असलं
तर आपल्याला आधुनिक शेती करणं गरजेचं आहे. आता हा जर बाग बघितला तर हा जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीचा आहे. त्या हिशोबाने झाडं हे खूप वरती गेलेले आहेत. म्हणजे असं दोन मजल्यासारखे असे बिल्डिंग जेवढी आहे तेवढे झाडं आहेत. आता आतापर्यंत ही बाग जी आहे पारंपरिक पद्धतीने केलेली आहे. तर याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने एकतर औषधी व्यवस्थित म्हणजे वेगवेगळ्या टायमावर नियोजन करणं, याला ड्रीप कारण आतापर्यंत हा खुल्या पाण्यावर बाग होता. तर याच्यामध्ये ड्रीपचं पण काही नियोजन होऊ शकतं का? हो, एकदम चांगला प्रश्न विचारला तुम्ही. या बागेमध्ये याचं कसं झालेलं आहे, या बागेमध्ये जे अंतर सोडलं आहे बागेमध्ये, आता या बागेमध्ये खूपसे जारवा म्हणू आपण त्याला, मूळ म्हणू, जी मूळ याची पसरलेली, याची पाण्याची भूक पण वाढलेली आणि खताचीही भूक वाढलेली आहे. तर मग अशा वेळी आपण जर ड्रीप पद्धतीने केलं, आता बघा आता हे फ्लडनं पाणी देत आहेत, मोकळं जे पाणी दिलं त्याच्यामुळं काय होतं आहे, अवांतर ठिकाणी जास्त गवत येणं, मग ती वेळोवेळी मेहनत होत नाही, मग याच्यावरती परत शेतकरी तणनाशक फवारणार, मग ते झाडाला त्याचे परिणाम होणार, या गोष्टी वाढून जातात, आपला खर्चही वाढतो, मेहनती वाढतात जमिनीमध्ये. परत यांनी मेहनती केल्यानंतर या गवताचं नायनाट करण्यासाठी अजून हे मूळ डिस्टर्ब करतात. परत हा जो बहार आहे हा पण डिस्टर्ब होतो, मग फळाला साईजमध्ये फळ थांबू शकतं, किंवा आता ही गुंडी अवस्थेत आहे, ही गुंडी गळू शकते, ह्या नुकसान होऊ शकतात. मग अशा वेळी जर प्लॉट यांचा ड्रीपवर असला हा प्लॉट, तर मग यांचं जिथं ड्रीप आहे आणि जिथं आपण खतं औषधी ड्रीपच्या हिशोबाने टाकलेली, जिथं व्हाईट रूट्स असतात, जिथं अन्नद्रव्य घेणाऱ्या पांढऱ्या मुळे असतात, जास्त प्रमाणात संख्या असते, तिथंच गवत येईल. तेवढ्या जागेत यांना हलकी हलकी मेहनत करता येईल, हे अवांतर मेहनत करायचं काम पडणार नाही. तरी शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी, ड्रीपवर शेती करावी, जेणेकरून आपल्या पाण्याची पण बचत होईल. हा एक फायदा झाला. त्यानंतर अवांतर मेहनत करायचं, तणनाशक फवारणी करायच्या, ह्या गोष्टी थांबून जातील. अजून त्यानंतर पुढं आपण जी खतं टाकतो जमिनीत, आता ही जी जमीन आहे, चोपण जमीन आहे, ह्या चोपण जमिनीमध्ये आपण जी खतं टाकतो, या जमिनीमध्ये अपटेकिंग करायला थोडा वेळ लागतो, कारण इथं जर पाऊस जास्त झाला किंवा हे जे फ्लडनं पाणी देतात, तर याला वापसा कंडिशनमध्ये यायला वेळ लागतो या जमिनीत. मग अशा वेळी काय होतं, जी खतं टाकलेली ती अन्नद्रव्य उचलण्यासाठी झाडाला जास्त मेहनत करावं लागते, आणि ऑलरेडी झाडाची मेहनत चालू आहे की झाडावरती फळं आहे, ऑलरेडी ही फळामुळं झाडाची जी मेहनत चालू आहे, तर अन्नद्रव्य उचलण्यासाठी अजून डबल मेहनत होऊन जाते. मग आपल्याला जेवढी फळं पाहिजे तेवढी झाड धरून ठेवायची क्षमता कमी होऊन जाते झाडाची. आता ह्या साईजच्या झाडावर तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला काय वाटतं की किती फळ निघायला पाहिजे अंदाजे? आता हे झाड मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, हे झाड 2-2.5 क्विंटलच्या पुढे या झाडावरती माल 250 ते 300 किलो माल आपण या झाडावर घेऊ शकतो, तेवढी कॅपॅसिटी झाडाची आहे. परंतु आपलं नियोजन म्हणजे शेतकऱ्यांचं नियोजन योग्य नसल्यामुळं ते ह्या मालामध्ये कमी पडतं. तरी शेतकऱ्यांनी याला नियोजन करावं. आणि जसं ड्रीपमधून आपला जो मुद्दा राहिला, एक तुम्ही मध्येच प्रश्न विचारला, की ड्रीप टाकल्यानंतर शेतकऱ्यांना अजून एक अवांतर फायदा हा होणार आहे, त्यांनी जी खतं टाकली ती मुळाला न उचलल्या गेल्यामुळं ड्रीपमधून आपण अपटेकिंगसाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची खतं देऊ शकतो, न्यूट्रियन्स देऊ शकतो, अन्नद्रव्याचा साठा देऊ शकतो, NPK देऊ शकतो, जेणेकरून झाडाला ताबडतोब जी अन्नद्रव्याची कमतरता भासते ह्या वेळेत ती भरून निघेल, आणि उत्पादनात पण वाढ होईल, आणि जी फळाची फुगवण असो किंवा ज्यावेळी कळी काढतात त्याची संख्या असो किंवा जे ड्रॉपिंग व्हायचं प्रमाण असो ते कमी प्रमाणात होईल, म्हणजे तिथं आपल्या उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांनी त्यामुळे आधुनिक पद्धतीकडे जाणं फार गरजेचं आहे. धन्यवाद योगेश सर. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.